महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी समस्या समिती आणि महानगरपालिका कामगार संघटनेच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी इचलकरंजी येथील राजीव गांधी भवनात भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। कामगार आणि महिला कर्मचाऱ्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत पार पडलेल्या या मेळाव्यात कर्मचारी हक्कांसाठी संघटितपणे लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात महापौर उदय धातुंडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली। यावेळी डॉक्टर DL कराड, ॲडव्होकेट सुनील वाळणकर, संतोष पवार, प्राचार्य MB पाटील आणि रत्नंजय पळसुले यांची प्रमुख उपस्थिती होती। संघटनेच्या वतीने डॉक्टर DL कराड, ॲडव्होकेट सुनील वाळणकर, हरिभाऊ माळी, प्राचार्य MB पाटील आणि संतोष पवार यांचा जाहीर सत्कार करण्यात आला। मेळाव्यात कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत ठराव मांडण्यात आला। सेवा शर्तीतील त्रुटी, वेतनातील विसंगती, पदोन्नतीचे रखडलेले प्रस्ताव, निवृत्ती विषयक लाभ आणि कर्मचारी हक्कांशी संबंधित विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। शासनाने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने निर्णय घ्यावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली। मार्गदर्शन करताना प्राचार्य MB पाटील यांनी कर्मचाऱ्यांनी आपल्या हक्कांबाबत जागरूक राहून संघटित शक्ती अधिक बळकट करण्याची गरज अधोरेखित केली। कायदेशीर मार्गाने आणि एकजुटीच्या माध्यमातूनच कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागू शकतात असे त्यांनी स्पष्ट केले। त्यानंतर संतोष पवार यांनी आपल्या संघर्षमय प्रवासातील अनुभव कथित करत कर्मचाऱ्यांना प्रेरणादायी संदेश दिला। एक सामान्य कर्मचारी आणि कार्यकर्ता म्हणून मी अशा सभांमध्ये बसून भाषणे ऐकत होतो। सातत्यपूर्ण संघर्ष, चिकाटी आणि संघटनेवरील विश्वासामुळे आज ही जबाबदारी पार पाडत आहे। प्रत्येक कर्मचाऱ्याने संघर्षाची तयारी ठेवूनच संघटनेच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे असे ते म्हणाले। मेळाव्यात धनंजय पळसुळे, गोपाळकृष्ण शिंदे, शंकर अगसकर, मिलिंद वेदपाठक, प्रशांत आर्गे, स्मिता आवळे, सचिन साठे, नरेंद्र देशपांडे, राहुल आवळे, दस्तगीर झादुले, भाऊसाहेब रुगे, दर्याप्पा परीट यांच्यासह कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी, सदस्य, महिला कर्मचारी आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते। कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी संघटित लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करत हा मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला।